नमस्कार मित्रांनो, देशात पेट्रोलच्या वाढत्या किमती, इथेनॉल, मिश्रित इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. ते म्हणाले आहेत की ज्यांना 100% पेट्रोल हवे आहे त्यांनाही ते उपलब्ध करून दिलं जाईल, पण त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. मग हा नेमका निर्णय काय आहे? सरकार इथेनॉलवर एवढा भर का देत आहे आणि याचा सर्वसामान्य वाहन चालकांवर काय परिणाम होणार आहे? चला संपूर्ण विषयाची माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. 100% पेट्रोल म्हणजे काय? सध्या भारतात मिळणाऱ्या बहुतांश पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलेले असते. याला E20 पेट्रोल असं म्हटलं जातं. म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. सरकारचं उद्दिष्ट म्हणजे आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणं आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवणं हे आहे. नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की सरकार कोणावरही इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याची सक्ती करत नाही. जर एखाद्या ग्राहकाला 100% शुद्ध पेट्रोल हवे असेल तर ते उपलब्ध करून दिलं जाईल, पण ते तयार करण्यासाठी आणि स्वतंत्र पुरवठा साखळी ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार आहे असल्याचे त्याची किंमत जास्त असेल. म्हणजेच ग्राहकाला पर्यायी दिला जाईल, पण त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. सरकार इथेनॉलवर इतका भर का देत आहे? भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असतो, त्यामुळे देशावर मोठ्या आर्थिक भार पडत असतो. त्यामुळे इथेनॉलचा वापर वाढल्यास परदेशातून तेल आयात कमी होईल, देशाचं परकीय चलन वाचेल व ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व यामुळे सरकार इथेनॉल मिश्रित इंधनाचा प्रोत्साहन देत आहे. काही जुन्या वाहनांच्या मालकांनी E20 पेट्रोलबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. यामुळे त्यांच्या मते हे सर्व जुन्या इंजिनांवर परिणाम होऊ शकतं. मायलेज कमी होण्याची शक्यता असते व देखभाल खर्च हे वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर 100% पेट्रोलचा पर्याय उपलब्ध ठेवण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. 100% पेट्रोल महाग का असेल? यामागे जर शुद्ध पेट्रोल वेगळं विकायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र साठवणूक, वाहतूक आणि वितरण व्यवस्था उभी करावी लागते. हा अतिरिक्त खर्च ग्राहकांवर पडू शकतो. त्यामुळे 100% पेट्रोलची किंमत इथेनॉल मिश्रित पेट्रोलपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केलेली जात आहे. सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे? बहुतांश नागरिक E20 पेट्रोलचा वापर करत राहतील. ज्यांना शुद्ध पेट्रोलची गरज वाटेल त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध राहू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना निवडीचा अधिकार मिळेल, पण सरकारचं लक्ष भविष्यात पर्यावरणपूरक आणि स्वदेशी इंधनाचा वापर आणखी वाढवण्याचं हे उद्दिष्ट आहे. इथेनॉल, बायोफ्युअल, CNG, LNG, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांवरही सरकार भर देत आहे. तर मित्रांनो, नितीन गडकरी यांच्या विधानामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की 100% पेट्रोल उपलब्ध होऊ शकतं, पण त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते. सरकारचा भर मात्र इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरावरच हे राहणार आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही E20 पेट्रोल वापरणार का की 100% पेट्रोलसाठी जास्त पैसे मोजायला तयार आहात? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीकरिता आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.